सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या त्रिभाजनावरती आज कोल्हापूर येथील सर्किट ब्रँच येथे सुनावणी। सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या त्रिभाजनाच्या वादावरती आज महत्त्वाची सुनावणी कोल्हापूर येथे होणार आहे। हा वाद आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून संबंधित पक्षकारांचे या सुनावणीकडे लक्ष लागून राहिले आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये यापूर्वी होणारी सुनावणी शासनाने बाजू मांडण्यासाठी वेळ मागितल्यामुळे पुढे ढकलण्यात आली होती। 28 तारीख दिली होती। आज 28 तारीख असल्यामुळे आज निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। सांगली बाजार समितीचे कार्यक्षेत्र असलेल्या मिरज, जत आणि कवठेमंकाळ या 3 तालुक्यामध्ये बाजार समिती विभागली गेलेली आहे। मुख्यमंत्री बाजार समिती योजनेअंतर्गत प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र बाजार समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जत, कवठेमंकाळसाठी स्वतंत्र समित्या स्थापन करण्यात आल्या। या निर्णयाला विरोध करत ग्रामपंचायती, सोसायटी, शेतकरी संघटना व विद्यमान संचालक मंडळाने जोरदार विरोध करत याचिका दाखल केली आहे। दरम्यान या प्रकरणात सांगली चेंबर ऑफ कॉमर्सकडून त्रिभाजनाच्या समर्थनात स्वतंत्र याचिका दाखल केली आहे। ही याचिका दाखल सध्या केली असून आज सुनावणी होणार आहे। जत व कवठेमंकाळ तालुक्याचे फार मोठे नुकसान होणार असल्याचे या याचिकेमध्ये म्हटले असून सुनावणी यामध्ये काय निर्णय होणार याकडे संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे। Press the bell icon on the YouTube app and never miss another update.